जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले ज्ञानूमाळ्याशी बोलून राजांनी एक नियोजन केले. शास्ता खानाच्या अवाढव्य फौजेशी न लढता सरळ त्याच्यावर लाल महालात चालून जाणे हे त्यांनी ठरवले. त्यासाठी राजांनी सारी सूत्र हलविली. सर्व खबर घेऊन त्यांनी जिजाऊंची आज्ञा घेतली. आता बघूयात पुढे. पंचमी उजाडली आणि राजांनी जिजाबाईंचा निरोप घेऊन राजगड सोडला. आपल्या घोडदळासह राजे कोंढाण्याच्या वाटेला लागले. उन्हाच्या तावाने सारे वातावरण गदगदत होते. वाऱ्याचा कुठे पत्ता नव्हता. उकाड्याने आणि केलेल्या दौडीमुळे घोडी फेसाळली होती. राजांच्या बरोबर नेताजी, फिरंगोजी, बाळाजी, चिमणाजी आणि मोरोपंत होते. राजे कोंढाण्याला पोहोचले. आज्ञेप्रमाणे सारे गोळा झाले होते. काहीतरी खास महत्त्वाची आणि जबाबदारीची मोहीम राजांनी काढली आहे एवढेच साऱ्यांना कळले होते. राजांनी अत्यंत दक्षतेने चखोट धारकरी निवडलेले होते. निवडलेला प्रत्येक माणूस बारकाईने निहाळत होता. गडावर तानाजी, येसाजी हे आपल्या पथकासह राजांची वाट पाहत होते. कोंढाण्यावर जाताच राजांनी एकेकाला एक एक कामगिरी निवडून दिली. कोंढाण्याच्या खलबतखान्यात राजे बसले होते. नेताजी, फिरंगोजी, तानाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी, मोरोपंत, सर्जेराव जेदे एवढी खास विश्वासाची माणसे गोळा झाली होती. त्याखेरीज बहिर्जी, विश्वासराव, महादेव हे तिघे होते. खानावर चालून जायचा बेत प्रथमच राजांनी सांगितला. फिरंगोजींना तेवढा तो आधी माहीत होता. राजांचा बेत ऐकून साऱ्यांचे बाहू स्फुरण पावले. तानाजी म्हणाला, महाराज, एकदम नामी बेत. या शिळ्या कढीला ऊत आणून लई कंटाळा आला होता बघा. राजे म्हणाले, तानाजी, आजवरची दिरंगाई हौसेनं केली नाही ना. आत्ताच्या मोहिमेचं आम्हाला कौतुक आहे, पण याखेरीज दुसरा मार्गच नाही. खानाच्या स्वप्नात सुद्धा हे यायचं नाही, बाळाजी म्हणाले. ते खरं, पण बाळाजी, हा बेत सोपा नाही. एक जरी माणसानं थोडा घोटाळा केला, सांगितल्या कच खाल्ली तर साऱ्यांच्याच कतली उडायला फारसा वेळ लागायचा नाही. तानाजी, जी, तू उद्या निघ. कात्रज घाटाखाली लग्नाचं वराड तयार ठेव. तुला परवानगी मिळेल. 2 प्रहर झाली की तुम्ही वाजत गाजत पुण्याला जायचं. महादेव तुझ्याबरोबर असेल, समजलं? जी. आणि येसाजी, तू संध्याकाळी दिवस मावळायच्या आत गवताच्या गाड्या घेऊन पुण्यात शिरायचं. 5-25 लोक काढण्या लागून संगती न्यायचे. विचारलं तर गंजी खाण्यासाठी गवत धरून आणलं आहे म्हणून सांगायचं. विठोजी, जी. घाटाखालच्या रानात 150-200 बैल शिंगाच्या पलोते बांधून तयार ठेवा. मध्यरात्रीनंतर कर्णा वाजला की पलोते पेटवून तुम्ही सरळ गडाकडे निघून जा. येताना वाटेत पेरलेली सारी माणसं खबरदारीनं संगती घेऊन गड गाठा. महाराज, तुम्ही? फिरंगोजींनी विचारले. मोरोपंत आणि नेताजी आपापल्या तुकडीनिशी आम्ही सांगू तेथे थांबतील. सर्जेराव जेदे, बाळाजी, चिमणाजी हे आमच्याबरोबर राहतील. बाळाजी, चिमणाजी आनंदले. राजे म्हणाले, बाळाजी, चिमणाजी, बालपणापासून तुम्ही आमचे दोस्त. वाड्यात एकत्र खेळलो, वावरलो. तुम्हा दोघांइतका वाडा कुणाच्याच परिचयाचा नाही. आणि फिरंगोजी, तुम्ही मात्र गडावरच राहायचं. फिरंगोजी नाराज होऊन म्हणाले, महाराज, एवढं नाराज व्हायचं कारण नाही. आम्ही परत इथं येऊ तेव्हा आमचा पाठलाग करीत कदाचित खानाचं सैन्य येईल. तुम्ही गड मजबूत ठेवा. तोफांचे मोर्चे बांधून घ्या. गडाचा बंदोबस्त पक्का आहे. इकडे लक्ष द्या. हेही काम फार महत्त्वाचं.
दुसऱ्या दिवशी एक एक जण राजांचा निरोप घेऊन गड उतरू लागला. निरनिराळ्या वाटांनी राजांनी पुण्यात तुकड्या पाठविल्या होत्या. पुण्यात एका बाजूने पुण्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सरदारांचे नाव सांगायचे हा रिवाज ठरला होता. प्रत्येक तुकडी कोठून शिरणार, कुठे थांबणार, त्यांनी कुणाचं नाव सांगायचं, केव्हा काय करायचं ते राजे अत्यंत दक्षतेने जातीनं सांगत होते. मोहिमेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाशी बोलत होते. जणू आपल्यामुळेच ही मोहीम फत्ते होणार आहे असे प्रत्येकाला वाटत होते आणि त्यात काही खोटेही नव्हते. अष्टमीच्या दिवशी भर दिवसा एक वऱ्हाड कात्रजच्या चौकी पहाऱ्याशी आले. नवरदेव घोड्यावर बसला होता. 150 माणसे सणासुदीचे कपडे करून कमरेला तलवारी लावून मारे एटीने नवरदेवाबरोबर जात होती. परवान्या हुकूम माणसे आहेत याची मोजदाद करून वरात चौकी पहाऱ्यातून सुटली आणि पुण्याच्या वाटेला लागली. त्याच वेळी पुण्याच्या नदीच्या बाजूने एक अश्वपथक पुण्यात प्रवेश करीत होते. पहाऱ्यावर त्याला अडवले. कौन? जाधवांची फौज फेरफटका करून परत येत आहे. जाधवांचा तळ पर्वतीच्या पूर्वेला होता. चौकी पहाऱ्यातून ते अश्वपथक पुण्यात प्रवेश करते झाले. 2 प्रहर टळत असता कात्रज घाटावर चौकी पहाऱ्यासमोर 5-6 गवताचे गाडे आले. 5-25 काढण्या लावलेल्या माणसांना फटकारे मारीत घोडेस्वार बरोबर जात होते. पहारेकऱ्यांनी चौकशी केली. हवालदार म्हणाला, भडवे गवत घेऊन जात होते. उद्या डोकी मारली जातील तेव्हा कळेल. पहारेकऱ्यांना ते दृश्य परिचयाचेच होते. पहारेकऱ्यांनी काही संशय आला नाही. गाड्यांनी कात्रज ओलांडले. जे दृश्य कात्रजच्या पहारेकऱ्यांनी पाहिले तेच कोटाच्या दरवाजाशी असलेले पहारेकरी पाहत होते. कुणाला कसला संशय न येता सारे पुण्यात प्रवेश करते झाले. कात्रजच्या घाटात रानात वसलेल्या एका चिमुकल्या वस्तीत राजे एका छपरी खाली बसले होते. सभोवार पसरलेल्या रानावरून त्यांची नजर फिरत होती. कधी नाही ते गावात गोळा झालेल्या घोड्याकडे सारे कौतुकाने पाहत होते. राजांबरोबर असलेली पठाणाची उंचीपुरी धिप्पाड तुकडी पाहून साऱ्यांना तिचा दरारा वाटत होता. सारे रान उन्हात कसे गपचीप उभे होते. नेहमी पक्ष्यांच्या आवाजांनी भरून राहणारी वनश्री निस्तब्ध वाटत होती. दूर कुठेतरी एकाकी भारद्वाजाचा आवाज ती शांतता मोडीत होती. राजांच्या जवळ उभा असलेला बाळाजी म्हणाला, राजे, पाऊस येणार असं वाटतं. आला तर बरंच होईल, पण अजून वर्दी कशी आली नाही काही समजत नाही. हळूहळू पूर्वेला ढग जमू लागले. वारा सुटला. वाऱ्याचा वेग वाढत होता. साऱ्या रानावर वाऱ्याचा आवाज घुमत होता. तृषार्त मोरांचा आरव रानावर उठत होता. वादळात सापडलेले ढग उलथे पालथे होत होते. घोड्यांची खोगीर काढून छपरीत आणली गेली. पूर्वेच्या दाट ढगांनी काळी भोर फळी डोंगर माथ्यावर उठली. नगाऱ्यावर टिपरी घुमावी तसा ढग घुमला. वारा एकदम बंद झाला. राजे म्हणाले, वळीव आला. गार वाऱ्यांची नाजूक झुळूक अंगाला चाटून गेली आणि लक्कन वीज चमकली. सारा आसमंत कडाडून निघाला. लक्ष घोडदळ टापांचा आवाज करीत यावे तसा आवाज उठवीत पाऊस येऊ लागला. विजा कडाडत होत्या. आकाश छेदून धरणीवर उतरत होत्या. पावसाच्या मोठ्या सरीतून गारा फुटत होत्या. सारी वनश्री त्या माऱ्यात झोडपून निघाली होती. छपरीवरून पागोळ्या ओतत होत्या. राजे निसर्गाचे थैमान पाहत होते. राजे म्हणाले, हा वळीव युद्धभूमीची आठवण करून देतो. कोल्हापूरला रुस्तुम जमाशी आमचं युद्ध जेव्हा झालं तेव्हाचं रूप असंच काहीतरी होतं.
तोफांचे आवाज, तलवारीचा खणखणाट, बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव, बाणांचा सडा आणि घोड्याच्या टापांचा अखंड नाद. या रौप्य सौंदर्यात देखील केवढं विलोभन साठवलं आहे. हळूहळू पाऊस थांबला. ढग गुरगुरत होते. विजा चमकत होत्या. मातीचा सुगंध साऱ्या वातावरणात भरला होता. भिजलेली घोडी अंग शहारून आपले पाणी झटकत होती. सायंकाळची तिरपी किरणे साऱ्या रानात फाकली होती. रानात पक्ष्यांचे आवाज उठत होते आणि याच वेळी टापांचा आवाज कानावर आला. राजे छपरी बाहेर आले. काही क्षणातच महादेव येताना दिसू लागला. महादेवाला त्याने मुजरा केला. महादेव, काय वार्ता? ठरल्यासारखं सारं पार पडलं. कुणालाही अडवलं नाही. सारे पुण्यात सुखरूप पोहोचले. छान. विठोजी कुठं आहेत? महादेव हसला. तो आणि त्याचे लोक बैल घेऊन आलेत. पलोते बांधतोय. झाडांना सुद्धा अधूनमधून पलोते बांधलेत. ठीक, राजे म्हणाले. हळूहळू सूर्य मावळला. अंधार पसरत पसरत पुरा दाट बनला. पूर्वेला मात्र वीज होत होती. आकाशात नक्षत्रे उजळत होती. राजांनी अंगात जाळीदार चिलखत चढवून वरून अंगरखा घातला. डोक्याला शिरस्त्राण घालून वरून मंदिल बांधला. कमरेच्या दुशेल्यात भवानी शोभत होती. उजव्या बाजूला कट्यार बिचवा खोवला होता. राजांचा पठाण सरदार इब्राहिम खान याचा रुबाब तर और होता. इब्राहिमच्या मस्तकी तांबडे जर्द पागोटे शोभत होते. त्यावर हिऱ्याचे पान चमकत होते. अंगात जरीबुंदी जामा त्याने घातला होता. पायात भारी चोळणा आणि चढाव होता. हिरव्या दुशेल्यात तलवार कट्यार होती. राजांनी इब्राहिमकडे पाहिले. इब्राहिम लाजला. राजे म्हणाले, बाळाजी, अफजल खानची लूट आपल्याला मानवली. आता याच्या खांद्यावर जरी चिलखत जाऊ दे. इब्राहिम खानाच्या खांद्यावर जरी चिलखत अडकवले गेले. बाहेर इब्राहिमच्या काळ्या घोड्यावर किनखापी, खोगीर, रेशीम ओढाळी लगाम अडकवली जात होती. बाकीच्या पठाणांचे असेच वेश केले होते. सारे तयार झाले. राजे म्हणाले, इब्राहिम, आता तू आमचा सरदार, आम्ही तुझे सेवक, समजलं? जी हुजूर. चला. राजांनी भवानी मातेचे स्मरण केले. अंधारातून अश्वपथक चालू लागले. वाटेवर येताच राजांनी मशाली पेटविण्याची आज्ञा दिली. मशाली पेटविल्या गेल्या. पितळेच्या नक्षीदार तुंब्यांनी सजलेल्या मशाली वाऱ्यावर फरफरू लागल्या. अग्रभागी 2 मशालजी होते. त्यांच्यामध्ये इब्राहिम खान होता. इब्राहिमच्या डाव्या हाताला राजे होते. उजव्या बाजूला बाळाजी चिमणाजी होते. सर्जेराव जेदे महादेव राजांच्या मागे होते. पाठीमागून पठाणांचे व इतर स्वारांचे पथक होते. राजांनी इशारत करताच दौड सुरू झाली. टापा घुमवीत पथक भरधाव वेगाने घाट चढत होते. घाटाचे चौकी पहारे जवळ आले. टापांचा आवाज ऐकून चौकीवाले भाले तलवारी सावरून रस्त्यावर आले. चौकीजवळ येताच इब्राहिमने हात उंचावून थांबण्याची इशारत केली. 5-25 मशालीत सारे अश्वपथक उजळून निघाले होते. डावा हात कमरेवर ठेवून इब्राहिमने समोर आलेल्या पहारेकऱ्यांवर नजर टाकली. पहारेकरी काही बोलायच्या आतच इब्राहिमने विचारले, कितने आदमी है यहाँ? करीब 25 होंगे हुजूर, चौकीदार म्हणाला. गाफिल मत रहना, समझे? जी हुजूर. इब्राहिमने टाच दिली. अश्वपथक टापांचा आवाज करीत पुढे सरकवले. अंधारात नाहीसे होणारे मशाल दिवे पाहत पहारेकरी सुटकेचा निश्वास सोडून चौकीकडे वळले. पुणे गाठीपर्यंत रात्र खूप झाली होती. अष्टमीच्या चंद्राचे कोवळे चांदणे धरित्रीवर फाकले होते. घोड्यांचा टापांचा आवाज ऐकून पहारेकरी बंदुका सरसावून पुढे आले.
इब्राहिम खानने पथक थांबले. पहारेकऱ्यांनी दरडावून विचारले, "कौन है?" एका पठाणाने घोडा पुढे घातला. मशालीच्या उजेडात इब्राहिम खानला पाहताच पहारेकरी चपापला होता. तोच शेजारी आलेल्या पठाणाने घोड्यावरून वाकून पहारेकऱ्यांच्या खाडकन मुस्काडात दिली आणि तो ओरडला, "बदतमीज, खान साहब को पहचानता नाही?" पहाऱ्याच्या बाकीच्या ढालाइतांची गडबडीने मुजरे केले. वाट मोकळी झाली. इब्राहिम काही झालेच नाही अशा आविर्भावात आपल्या पथकासह आत गेला. सारे पथक मंद गतीने जात होते. सर्वत्र केव्हाच सामसूम झाली होती. गस्तकऱ्यांच्या आरोळ्या उठत होत्या. टेहाळणीची अश्वपथके वाटेत गाठ पडत होती. सारी मोगल सेना दिवसभराच्या रमजानच्या उपवासाने थकून जेवून गाढ झोपली होती. इब्राहिमचे अश्वपथक सरळ लाल महालापाशी आले. पथक लाल महालाकडे येताना भेटणारी व्यक्ती पथक पाहताच परवरदिगार हा शब्द म्हणत होती. राजांना परवरीचा शब्द ऐकून धीर येत होता. लाल महाला शेजारी असलेल्या कसब्याजवळ येऊन अश्वपथक थांबले. लाल महालाभोवती पहारेकरी उभी होते. इब्राहिम खानाने आपला एक स्वार पहाऱ्याला उभा करण्यास सुरुवात केली. मूळच्या पहारेकऱ्यांना चांगला पहारा करण्याबद्दल दम भरला. पहारेकरी पेरीत वाड्याच्या मागेपर्यंत पथक गेले. राजे ज्ञानूच्या घराजवळ पायउतार होऊन त्यांनी दारावर टिचक्या मारल्या. ज्ञानूने दार उघडले. राजांनी आपले धारकरी एक वेळ पाहून घेतले. वाड्याच्या दिंडीजवळ राजे आले. ज्ञानूने दिंडी उघडली. दिंडी दरवाजाजवळ सर्जेराव घोड्यासह उभे होते. महालाच्या आवारात नीरव शांतता नांदत होती. पिछाडीच्या पहारेकऱ्याने विचारले, "कोण?" "मी ज्ञानू माळी," ज्ञानूने सांगितले. निर्धास्त होऊन पहारेकरी सामोरा येत होता. राजांच्या मागे उभ्या असलेल्या महादूने खंजीर काढला. सपकन आवाज झाला. माळ्याने पुढे होऊन पहारेकऱ्यांचे तोंड आवळले. आवाज न करता पहारेकरी झोपला. वाड्याच्या मुतपातखान्यातून भांड्यांचे आवाज येत होते. खानाचे भटारी पहाटेचा स्वयंपाक करण्यास गुंतले होते. राजांनी खुणावताच 5 जण चोर पावलांनी आत घुसले. स्वयंपाकात मग्न असलेले भटारी केव्हा हल्ला झाला हेही समजू शकले नाहीत. एक भटारी अस्पष्ट ओरडला, पण क्षणात तो आवाज बंद झाला. ज्ञानू राजांजवळ आला. त्याच्या हातात शिडी होती. त्याने वरच्या खिडकीकडे बोट दाखविले. खिडकी बंद होती. ज्ञानू म्हणाला, "कुसव ढिली केलीये, अलगद खाली घ्या." राजांनी महादूकडे पाहिले. महादूने शिडी लावली. खिडकीच्या बाकणाला हात घालून महादेव नेट लावित होता. खिडकी करकरत होती आणि उघडली. सारे काही क्षण तसेच दबून होते. महादेव खाली आला. राजांनी बाळाजी चिमणाजींना खून केली. बाळाजी चिमणाजीच्या पाठोपाठ राजे खिडकीतून प्रवेश करते झाले. पाठोपाठ एक एक जण आत येत होता. राजांच्या कल्पनेप्रमाणे ती महालाची जागा होती. राजे नेहमी तेथे झोपत असत, पण तो महाल आता पडद्यांच्या बाडांनी झाकला होता. खानाच्या अनेक बेगमांसाठी त्या महालात पडदे आडपडदे लावून अनेक दालने बनविली होती. राजांनी एका बाडात कट्यार खुपसली. पडदा फाडीत कट्यार उतरली. राजांनी आत प्रवेश केला. आतले दृश्य पाहून राजे जागच्या जागी खिळले. खानाच्या काही बेगमा दासी त्या आखाण्यात झोपल्या होत्या. समयांचा उजेड दालनात फाकला होता. जाग्या झालेल्या स्त्रियांनी डोळे उघडले. तलवार हाती घेतलेले लोक पाहताच त्यांचे डोळे विस्पारले गेले. अंगावरच्या चोळ्यांचे अथवा पायातल्या
विजारीचे भान नसलेल्या त्या नग्न स्त्रिया पाहताच राजांचे लोक थबकले. त्याच वेळी एका स्त्रीने किंकाळी फोडली. नीरव शांततेत ती किंकाळी घुमली. तोच तलवारीने तिचा आवाज बंद करण्यात आला. एका दासीने गडबडीने समई विझवली. काळोख झाला. बेगमांचा एकच आक्रोश उठला. राजांचे सहकारी आवाज थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. भटारखान्यातील सैनिक वाड्यात घुसले होते. अर्धवट पेंगत असलेल्या सैनिकांना असे पहारे करता होय म्हणत कत्तल करीत होते. त्यांनी वाड्याचे पहारे कब्जात आणले होते. राजे क्षणाची उसंत न घेता येणारा आडवा पडदा चिरत खानाचा शोध घेत होते. खान पलंगावर झोपला होता. उठलेल्या आक्रोशाने खान जागा होऊन त्याने बाजूला भरून ठेवलेली संदूक उचलली. पडदा फाडून आत शिरलेल्या मावळ्यावर बार काढला गेला. मावळा ढासळला. पाठोपाठ राजे आत घुसले. भेदरलेला खान खिडकीतून सज्जात उडी मारण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी बेगमने दिवा विझविला. राजांनी त्वरेने अंदाजाने वार केला. खानाची किंकाळी उमटली. बेगमांचा आक्रोश वाढला. साऱ्या महालात एकच धावपळ उडाली. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. अंधारात सर्यास कापाकापी चालू झाली. किंकाळ्या उठत होत्या. खानाचा मुलगा अब्दुल फत्ते बापाच्या रक्षणार्थ धावला, पण त्याची क्षणात कत्तल झाली. या गोंधळात काही मावळे वाड्यातल्या पाण्याच्या हौदात पडले. राजांनी इशारत केली. वाड्याच्या प्रथम दरवाजात असलेले वाजंत्रीवाले उठले होते. मावळ्यांनी त्यांना चौघडे बडवळायला सांगितले. जेव्हा राजांचे लोक वाड्याच्या मागच्या दिंडी दरवाजाजवळ गोळा झाले होते, तेव्हा नगारखान्यावर नगारा वाजत होता. वाड्यात किलकारी उठताच इब्राहिमच्या पठाणांनी वाड्याभोवतीचे पहारे कापले गेले होते. राजे दिंडी दरवाजाने बाहेर आले. सर्जेराव घोड्यावर स्वार होऊन दुसरा घोडा हाती धरून उभे होते. राजे स्वार झाले. राजांनी आपली जनावरे पकडली. इब्राहिम खानचे पथक आले तसे दौडत निघाले. वाड्यातून उठलेल्या किंकाळ्या पाठोपाठ झडणाऱ्या चौघडा ऐकून पहाऱ्यांचे स्वार वाड्यासमोर गोळा झाले. तोच इब्राहिम ओरडला, खान मारे गए, गनीम भाग गया, पीछा करो, पकडो. इब्राहिमने बोट दाखविलेल्या दिशेकडे अश्वपथक उधळले. पाठोपाठ इब्राहिम आपल्या पथकासह पकडो, गनीम भाग गया ओरडत धावत होता. खानाच्या छावणीत एकच गोंधळ उडाला होता. पुढच्या अश्वपथकाच्या पाठोपाठ भरधाव वेगाने राजांचे अश्वपथक धावत होते. पकडो मारो म्हणत नेताजी तानाजी मोरोपंत आपल्या पथकांसह राजांना घेऊन मिळत होते. राजांच्या स्वाराने पुण्यात बाहेर येताच कर्णा वाजविला. त्याचे आवाज उठत होते. कात्रजवळ रानातून तसाच आवाज उठला. पुढे गेलेले अश्वपथक घाटावर पोहोचले. पथकाने विचारले, गनीम यहाँ से भाग गया? नहीं हुजूर. पथकाचा सरदार गोंधळला. तोच त्याच्या स्वाराने बोट दाखवीत सांगितले, हुजूर ते पहा. सरदार पाहत होता. खालच्या दरीतून मशाली पळत होत्या. सरदाराचा संताप भडकला. समोर आलेल्या पहारेकऱ्यांवर तलवार चालवीत तो ओरडला, दगाबाज. क्षणात पहाऱ्यांना शासन मिळाले आणि खानाचा सरदार कात्रजच्या घाटाच्या रोकाने उतरू लागला. पाठोपाठ राजांचे पथक घाटावर आले. खानाचे पथक मशालीच्या दिशेला वळलेले पाहताच राजांचे घोडदळ कोंढाण्याच्या दिशेला लागले. खानाच्या पथकाला मागून टापांचा आवाज ऐकू येत होता, पण त्यांना आपलीच कुमक आहे असे वाटून ते त्वेषाने मशालीचा पाठलाग करण्यासाठी रानातून घुसले होते. मशाली नजीक आल्या. सरदारांचे डोळे विस्पारले गेले. साऱ्या रानात बैल धावत होते.
शिंगांचे पलोते फरफरत होते. अनेक झाडांच्या फांद्यावर तशाच मशाली बांधल्या होत्या. ते बघून खानाचा सरदार जागच्या जागी खिळून राहिला. त्याच्या नजरेसमोर काजवे चमकू लागले. नवमीच्या पहाटे राजे कोंढाण्यावर पोहोचले. राम जन्माचा दिवस सूर्योदयाला राजे कोंढाण्यावरून सूर्यदर्शन घेत होते.